आता आहे रँक फंक्शन. आपल्याला इथे लेफ्ट साईडला काही नंबर्स दिलेले आहेत, त्याला रँकिंग करायचे. म्हणजे जो सगळ्यात मोठा नंबर आहे, हायेस्ट व्हॅल्यू आहे, त्याला फर्स्ट रँक, मग सेकंड हायेस्ट आहे त्याला सेकंड रँक, मग थर्ड हायेस्ट व्हॅल्यूला थर्ड रँक, याप्रमाणे रँकिंग करायचे. पण हे रँकिंग करताना आपल्याला ऑर्डर ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये द्यायचं आहे. म्हणजे हायेस्ट नंबरला फर्स्ट रँक यायला पाहिजे. याच्यामध्ये दोन ऑर्डरचे टाईप आहेत, एक असेंडिंग ऑर्डर, दुसरा डिसेंडिंग ऑर्डर. तर फर्स्ट आपण इथे डिसेंडिंग ऑर्डरचं एक्झाम्पल बघूया. इक्वल टू रँक ब्रॅकेटमध्ये नंबर, म्हणजे जे नंबर्स दिलेले आहेत त्याच्या एकदम स्टार्टिंग नंबरवर क्लिक करायचे, कॉमा रेफ म्हणजे पूर्ण कॉलम सिलेक्ट होणार आणि ह्या कॉलमला लॉक करायचे म्हणून ॲब्सोल्यूट रेफरन्स द्यायचे. त्याच्यासाठी फंक्शन की यूज करायची F4, कॉमा ऑर्डर टाईप इथे येणार 0, ब्रॅकेट क्लोज, एंटर. म्हणजे जी हायेस्ट व्हॅल्यू आहे त्याला फर्स्ट रँक येणार, मग सेकंड हायेस्ट, मग थर्ड हायेस्ट. त्याप्रमाणे इथे रँकिंग झालेलं आहे. आता इथे रँक फंक्शनमध्ये आपण ऑर्डर देताना 0 टाईप केलेलं आहे, पण 0 टाईप केलं नसलं तरी डिफॉल्ट सेटिंग हे डिसेंडिंग ऑर्डरचंच असतं, त्यामुळे 0 टाईप नाही केला तरी चालणार आहे. आता नेक्स्ट आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये करून बघूया. इक्वल टू रँक ब्रॅकेटमध्ये नंबर, कॉमा रेफरन्समध्ये पूर्ण तो नंबरचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, त्याला ॲब्सोल्यूट रेफरन्स द्यायचे आहे म्हणून फंक्शन की यूज करायची F4, कॉमा असेंडिंगसाठी नंबर आहे 1, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता हाच फॉर्म्युला आपण इथे खाली कॉपी केला. म्हणजे सगळ्यात लहान नंबर आहे त्याला फर्स्ट रँक येणार, त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट व्हॅल्यू असेल म्हणजे सेकंड स्मॉलेस्ट नंबर असेल त्याला सेकंड येणार, मग थर्ड स्मॉलेस्ट आहे तो त्याला थर्ड येणार. तर हे असेंडिंग ऑर्डरमध्ये रँकिंग होतं आणि लेफ्ट साईडचं आहे ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रँकिंग होतं. हे होतं रँक फंक्शन.